हेलो हेलो. येस सर. बर, काल आपण कुठं आलेलं? हॅलो बाळांनो. हॅलो बाळांनो, काल कुठेपर्यंत आलेलं आपलं? होय रे. हॅलो, इथपर्यंत आलेलं ना? हॅलो, अरे काय विचारतोय? हे लिहिलंय ना? हॅलो, येस सर. फॉर एक्झाम्पल म्हणा मग. फॉर एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल, डी स्क्वेअर प्लस 1 इंटू वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. आता याचा पी आय कसा काढणार? हॅलो, 1 अपॉन डी स्क्वेअर प्लस 1 इंटू एक्स स्क्वेअर. हेच मी कसं लिहू शकतो? 1 प्लस डी स्क्वेअर इनवर्स लिहू शकतो का? हॅलो हॅलो हॅलो, अरे इथं काय अडचण आहे का? डी स्क्वेअर प्लस 1 into y equal to x square, hence pi is equal to what? 1 upon d square plus 1 into x square. Same can be written as 1 plus d square inverse into x square. Now 1 plus z inverse काय तर? 1 plus z inverse 1 minus z प्लस झेड स्क्वेअर. डी स्क्वेअरचा स्क्वेअर किती येतो रे? हॅलो, डी स्क्वेअरचा स्क्वेअर किती येतो? d⁴. आपल्याला त्यांनी याच्यामध्ये लिहिलंय बघा, अप टू d⁻m पर्यंत जावा म्हणून सांगितलंय. म्हणजे एक्स स्क्वेअर असेल तर डी स्क्वेअर पर्यंत जायचं, एक्स क्यूब असेल तर डी क्यूब पर्यंत जायचं. आता d⁴ हा स्क्वेअर पेक्षा मोठा होतोय तर लिहायची गरज नाही. लक्षात येते का लिहायची गरज नाही ते बघा, ते पण सांगतो बघा. एक्स स्क्वेअरचं पहिलं डेरिव्हेटिव्ह काय येतं? 2x. दुसरं 2. तिसरं काय येणार? 0. म्हणजे नॅचरली चौथं पण 0च येणार आहे. म्हणजे यम पेक्षा मोठी जर व्हॅल्यू असेल किंवा मोठ्या ऑर्डरचं, एम पेक्षा मोठ्या ऑर्डरचं डेरिव्हेटिव्ह असेल तर ते डेरिव्हेटिव्ह काय तर 0च येतं त्या केसमध्ये. त्यामुळे ते पुढचं लिहायची गरज नाही. कळतंय का? येस सर. मग आता एक्स स्क्वेअर ना आत मल्टिप्लाय करा. एक्स स्क्वेअर मायनस डी स्क्वेअर एक्स स्क्वेअर.
एक्स स्क्वेअर ऍज इट इज येते. एक्स स्क्वेअरचं पहिलं डेरिव्हेटिव्ह काय येतं? 2x. दुसरं 2. म्हणजे डी स्क्वेअर एक्स स्क्वेअर काय येतंय? 2. लक्षात येतंय? हॅलो, Yes, त्याच्यात sir. काय अडचण आहे कुणाला? हॅलो, त्याच्यामध्ये काही अडचण आहे का? हे समजलं का? Yes, sir. बघा, डी स्क्वेअर प्लस 4d प्लस 4 इंटू वाय इक्वल टू एक्स असेल सपोज, तर पी आय काय येणार तुमचा? 1 अपॉन डी स्क्वेअर प्लस 4d प्लस 4 इंटू एक्स. हा, आता इथं काय करायचं? ह्याच्यामधला कॉन्स्टंट टर्म बघायची. काय कॉन्स्टंट टर्म इथं? तो 4 कॉमन घ्यायचा. 4 कॉमन घेतला म्हणजे 1 राहिलं. 1 प्लस डी स्क्वेअर प्लस 4d डिवायडेड बाय 4. उरलेल्या टर्मला डिवाइड करायचं त्यांना. लक्षात येतंय? आता 1 प्लसच्या फॉर्म मध्ये झाला म्हणजे 1/4. हा, डी स्क्वेअर प्लस 4d इनवर्स इंटू एक्स आलं. आता 1 मायनस काय लिहिणार? 1 प्लस झेड इनवर्स काय येतं? 1 मायनस झेड येतं ना. 1 मायनस डी स्क्वेअर प्लस 4d बाय 4. आता ह्याच्या पुढची टर्म लिहायची गरज आहे का? हॅलो, त्याच्या पुढची टर्म लिहायची गरज आहे का? हॅलो, काय विचार? No, sir. No, sir. बघा मग, 1/4 एक्स इंटू 1. आता एक्स च पहिलं डेरिव्हेटिव्ह काय येतं? 1. दुसरं 0. म्हणजे डी स्क्वेअर असताना 0 येईल, डी असताना 1 येईल. काय आलं? 1/4 एक्स मायनस 1. लक्षात येते? हॅलो, हॅलो, Yes, sir. ते लिहून घ्या. हॅलो, हॅलो बाळांनो, झालं का? याच्यामध्ये काय अडचण आहे का? हॅलो,
काय विचारतोय? नाही. Yes, sir. ठीक आहे, झालंय काय लिहून? हो सर. Yes, sir. केस नंबर 4. केस नंबर 4. केस नंबर 4. f of x equal to e raised to ax into v. F of x equal to e raised to ax into v, where v is any function of x, then 1 upon pi equal to लिहा. pi equal to 1 upon phi of d e raised to ax into v. हे सिम्प्लिफाय कसं करायचं? तर e raised to ax बाहेर काढायचा, तो बाहेर काढताना d is replaced by d plus a करायचं. लक्षात येतंय? हॅलो हॅलो येस हॅलो. सर. हा, d is replaced by d plus a करायचं. हे इथपर्यंत लिहा आणि इथं खाली नोट म्हणा. नोट इथं 5वा आकडा टाकलेला आहे, पण त्याला नोट म्हणा. खाली म्हणा फॉर एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स रेस टू एम साइन एक्स, एक्स रेस टू एम कॉस एक्स असं जर असेल तर काय करायचं? इकडं बघा, पहिल्यांदा बघा, नंतर तुम्हाला हे माहित आहे ई रेस टू आय एक्स म्हणजे काय येतं? कॉस एक्स प्लस आय साइन एक्स, बरोबर आहे का? Yes, sir. ह्या कॉस एक्स ला म्हणतात रिअल पार्ट कशाचा? ई रेस टू आय एक्स चा. आणि साइन एक्स ला म्हणतात इमॅजिनरी पार्ट कशाचा? ई रेस टू आय एक्स चा. मग आता इथं जर दिलेल्या एक्झाम्पल मध्ये एक्स रेस टू एम साइन एक्स किंवा कॉस एक्स असेल, कॉस एक्स जर असेल तर काय म्हणायचं? रिअल पार्ट कशाचा? तर ई रेस टू आय एक्स चा. कॉस एक्स कशाचा येतो? रिअल पार्ट ई रेस टू आय एक्स चा. हे लिहिण्यापेक्षा हे लिहा डायरेक्ट, त्याची काही गरज नाही. दोन्ही एकत्र दिलेलं आहे, हे लिहा. 1 upon phi of d x raised to m cos ax can be written as real part of e raised to iax 1 upon phi d plus ia x raised to m. लक्षात येतंय? हॅलो
चला बाळांनो. येस सर. Yes, sir. हा. आणि तसंच साइन असेल तर काय म्हणणार, इमॅजिनरी पार्ट म्हणणार. साइन एक्स असेल तर इमॅजिनरी पार्ट ऑफ ई रेस टू आय एक्स म्हणणार. कळते? येस. हे दोन लिहा नोट. हॅलो. हॅलो बाळांनो. येस सर. Yes, sir. लिहून झाले? सर नोट रिपीट एक्सप्लेन करा. नोट लिहा की ह्या दोन्ही, ही फर्स्ट आणि ही सेकंड. कंप्लीट सर. पुढं. फॉर एक्झाम्पल म्हणा. b square minus 4d into y equal to e raised to 2x sin x. काय करणार, पी आय इक्वल टू 1 upon d square minus 4d
e raised to twice x sin x. हॅलो, हॅलो बाळा, हॅलो, हॅलो. येस सर. हा सांगा काय करणार. ई रेस टू 2x बाहेर काढायच्या अगोदर रिप्लेस काय करावं लागतं, डी बाय डी प्लस ए. डी प्लस ए. इथं ए ची व्हॅल्यू किती आहे, एक्स बरोबर 2 आहे ना. रिप्लेस डी बाय डी प्लस 2 म्हणजे ई रेस टू 2x बाहेर येईल, डी प्लस 2 चा स्क्वेअर मायनस 4 डी प्लस 2 साइन एक्स. म्हणजे काय आलं, डी स्क्वेअर प्लस 4d प्लस 4 मायनस 4d मायनस 8 साइन एक्स. काय आलं मग, e raised to twice x 1 upon d square मायनस 4 येते, बरोबर का. येस सर. मग आता साइन आहे म्हणजे काय येतं, डी स्क्वेअर रिप्लेस्ड बाय साइन ला काय असते, रिप्लेस डी स्क्वेअर बाय मायनस ए स्क्वेअर म्हणजे मायनस 1 येणार इथं. डी स्क्वेअर बाय मायनस 1 म्हणजे ई रेस टू ट्वाइस एक्स मायनस 1 मायनस 4 साइन एक्स मायनस 5 साइन एक्स. हा झाला तुमचा पर्टिक्युलर इंटिग्रल. हे समजतंय बाळांनो. हॅलो. येस सर. येस. लिहा, ते लिहून झाल्यानंतर सांगा मला.
लिहून झालेलं आहे का? Yes, sir. खाली नोट म्हणा, नोट. नोट. इफ f of x equal to x into v, x into v आहे, सिंगलडन x असेल तर x into v where v is any function of x, then 1/5 of d into xv किंवा इथं pi म्हणा, pi equal to x minus phi dash d upon phi of d into 1/5 of d into v. हे या पद्धतीने लिहिता येतं, ते लिहा. हॅलो, लिहिलं का बाळा? Yes, sir. लिहा, ते कम्प्लीट झाल्यानंतर सांगा. झालंय सगळ्यांचं? Yes, sir. पुढे घ्या. जनरल मेथड म्हणा. जनरल मेथड pi equal to वन अपॉन डी मायनस एम एफ ऑफ एक्स. हा फॉर्म्युला तुम्हाला मी पहिल्यांदाच लिहून दिलेला आहे. ठीक आहे, पुन्हा एकदा रिवाइज म्हणून लिहा. जनरल मेथड हॅलो, Yes, sir. लिहिलं का? हे दोन्ही लिहा, फक्त पहिले इथपर्यंत लिहा.
त्यानंतर खाली नोट म्हणा. वन अपॉन डी मायनस M1 d minus M2 f of x can be obtained by 1 M1 minus M2 into 1 upon d minus M1 minus 1 upon d minus M2 f of x. 1 upon M1 minus M2 into 1 upon d minus M1 minus 1 upon d minus M2 f of x. हे ह्या पद्धतीने लिहिता येतं. याला पार्शियल फ्रॅक्शन म्हटलं जातं. कळतंय का? Yes, sir. ते लिहा तेवढं. हम्म हम्म होय. बाळांनो, ते लिहून झाल्यानंतर मला सांगा एकदा. झाले सर. हा. आपल्याला मेथड ऑफ व्हेरिएशन ऑफ पॅरामीटर नाहीये. आता बघा, जर मला सांगा तुम्ही एक 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 एफ ऑफ एक्स इक्वल टू ई रेश टू ए एक्स असेल तर 1 अपॉन फाय ऑफ डी पी आय काय येतं सांगा आणि कसं काढायचं ते सांगा. बोला. बोला पटपट. 1 upon phi of a into e raised to x. D is replaced by A. A in this case. Phi of A e raised to ax provided Phi of a not equal to 0. phi of A not equal to 0. जर 0 असेल तर x into करून डेरिव्हेटिव्ह ने डिवाइड करायचं. हा 0 असेल तर काय येतं? x into करून phi of Multiply a चा by डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. टेक डेरिव्हेटिव्ह रिप्लेस डी बाय ए. कळतंय का? येस सर. जर साइन एक्स असेल तर साइन एक्स असेल तर काय करायचं? रिप्लेस डी स्क्वेअर बाय मायनस ए स्क्वेअर. मायनस ए स्क्वेअर. कॉस एक्स ला सेमच. एक्स रेश टू एम असेल तर
हम्म 1/1 plus minus terms in D into x raised to m. झालं. वन प्लस और मायनस साय ऑफ डी इंटू एक्स रेस टू एम. मग 1 प्लस झेड इनवर्स आणि 1 मायनस झेड इनवर्सचा फॉर्म्युला वापरा, पुढे सोडवा. त्यानंतर चौथा महत्वाचा 1/5 ऑफ टी ई रेस टू ax इंटू व्ही असं जर असेल तर काय करायचं, ई रेस टू ax बाहेर काढायचं, रिप्लेस डी बाय डी प्लस ए Into व्ही ऍज इट इज. कळतंय का? yes sir. हे समजलं? Yes sir. खाली म्हणा एक्झरसाइज. एक नोट म्हणा, नोट नोट म्हणा, एक्झाम्पल सोडवताना लागते आपल्याला. नोट इंटिग्रल u इंटू v dx इज इक्वल टू u v1 मायनस u डॅश v2 प्लस u डबल डॅश v3 मायनस u ट्रिपल डॅश v4 प्लस so on. Where बायपार्ट रूल, याला जनरल बायपार्ट रूल म्हटलं जातं. Where v1 is nothing but integral v dx, v2 integral v1 dx, v3 integral v2 dx. हॅलो, हॅलो बाळांनो, हॅलो, Yes sir. हे कळलं का? Yes sir. हे लिहून ठेवा फॉर्म्युला. लिहिला का? पुढचा आहे साइन एच एक्स.
साइन एच एक्स काय असतं रे? हायपरबोलिक फंक्शन ई रेश टू आय एक्स मायनस ई रेश टू मायनस आय एक्स divided by 2. चलो चलो बाळांनो, लिहिलं का? Yes, Yes, sir. cos एच एक्स काय असतं? ई रेश टू आय एक्स प्लस ई रेश टू मायनस आय एक्स डिवायडेड बाय 2. हॅलो हॅलो, Yes, sir. Yes, sir. झालं का? Yes, sir. हे लिहून घेतलं ना? Yes, sir. एक्सरसाइज म्हणा. डी स्क्वेअर मायनस 2d प्लस 1 इंटू वाय इक्वल टू ई रेश टू 2x. Let be given linear differential equation. याचा ऑक्झिलरी इक्वेशन काय येतं? D square minus 2D plus 1 equal to 0. D square minus 2d plus 1 equal to 0. That is d minus 1 d minus 1 येईल, बरोबर का? बघा फॅक्टर काढून 1 1 येत आहेत. मग सीएफ काय येणार रे? सीएफ रिपीटेड रियल रिपीटेड रूट काय येतं? C1 plus C2x into e raised to x. इंटू ई रेश टू एक्स. पुढं पी आय काय? 1 अपॉन डी स्क्वेअर मायनस 2d प्लस 1 इंटू ई रेश टू 2x. आता ई आहे म्हणजे डी इज रिप्लेस्ड बाय काय करणार? 2. 2 चा स्क्वेअर. काय आलं? E raised to 2x येते. 1/1 e raised to 2x. जनरल सोल्युशन काय येणार रे?
y equal to c1 plus c2x into e raised to x plus e raised to 2x. y equal to e raised to 2x plus e raised to 2x. ह्याच्यात कुणाला काय अडचण? हॅलो, No, sir. No, sir. e raised to x आहे बघा, 2x लिहिलं मी, e raised to x. हा, हे लिहून झालंय सगळ्यांचं? Yes, sir. इथं e raised to x घ्या आणि सोडवा. सोडवा प्रॉब्लेम तो. दोन्हीला सेमच. हॅलो, झालं का बाळांनो? Yes, sir. Y equal to c1 plus c2x e raised to x plus x square by 2. आता इथे e raised to x आहे, जर 1 पुट केला तर काय येणार? तिथं 0 येणार ना. Yes, sir. मग काय करायचं? मल्टिप्लाय x ने मल्टिप्लाय करून डेरिव्हेटिव्ह डेरिव्हेटिव्ह 2d minus 2 e raised to x. पुन्हा 1 पुट केलं, पुन्हा 0 येतंय, म्हणजे x स्क्वेअर 1/2 into e raised to x. फायनल आन्सर काय येते तुमचं?
एक्स स्क्वेअर बाय 2 ई रेस टू एक्स. कळते काय? Yes, sir. काय अडचण? No, sir. मग हे सोडवा. ई रेस टू एक्स प्लस 1. आता ई रेस टू एक्स प्लस 1 आहे, दोन्हीला सेपरेट करा. वन कसं लिहिता येतं आपल्याला? ई रेस टू 0x लिहिता येतं ना? Yes, sir. मग डी इज रिप्लेस्ड बाय 0. ई रेस टू 0x 1 येतं. कळते का? Yes, sir. इथं कुणाला काय अडचण असेल तर सांगा. कॉन्स्टंट असेल तर ई रेस टू 0x करायचं, लक्षात आलं का? Yes, sir. ह्याच्यात कुणाला काही अडचण असेल तर विचारू शकता. हॅलो. काय विचारतोय मी बाळांनो? सर अजून एकदा सांगा. काय समजलं नाही बाळा तुला? E raised to 0x कसं ते समजलं नाही. हा इथं 1 आहे, बरोबर आहे? हॅलो. Yes. हा इथं 1 आहे तुमच्याकडे, आहे का? हॅलो. Yes, sir. कुठल्याही संख्येच्या पॉवर मध्ये 0 घेतला तर काय येतं? 1. मग मी ई च्या पॉवर मध्ये 0 लिहिलाय, काय येतं आन्सर? 1. आता हा ई रेस टू 0x म्हणजे 1 असतो, हे लक्षात आलं तुमच्या? कळलं का? Yes, sir. मग आता इथे x चा कोएफिशियंट काय आहे? 0, म्हणजे डी इज रिप्लेस्ड बाय 0 करा, तुम्हाला आन्सर मिळून जाईल. कळतंय? Yes, sir. अजून कोणाला काय? ठीक आहे, उरलेला आपण उद्या बघू.
अटेंडन्स 1 present. 2 present. 3 absent, 4 present. 5 present. 7, 8, 9, 10 absent, 11. 12, 13 absent, 14 present. 13 present, sir. 15 present. 16 present, sir. 17 present, sir. 18 present. 19 present. 20, 20 present. 21 present. 22 present. 23 present. 24, Present. 24, present. Present. 24. 24 present. ओके पुढं 25 present, sir. 26, 27 present, sir. 28, 29 present, sir. 30 present. 31 present. 32 absent, 33 absent, 34 absent, 32 आलाय का 32, अनिकेत 35 absent, 36 absent, 37, 36 present. 37 आहे का अमन? $38 absent, 39 absent, 40 absent, 41, 42, Present, sir. 42 कोण आहे? Rohan Survas. एक मिनिट. 42 कोण आहे? 42 Present, sir. हा. 43 आहे का? 44 ठीक आहे. हॅलो हा बोला. सर 32 पण प्रेझेंट आहे सर. हा, आहे की सगळी लिहिली की तुमचे प्रेझेंट. बाहेर गेलो सर. पहिलं लेक्चर केलं त्याला पण बाहेर आहे तुम्ही, कसं व्हायचं? ठीक आहे, इथून पुढे करा व्यवस्थित.